महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। मनसेचे फलक काढणाऱ्या पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातला घेराव आणि केले ठिय्या आंदोलन। काय करता मनसेचे बॅनर मला सगळ्यांची भेट दाखवा आणि एवढी तुमच्या भूमिका आहे ना, ठाणे शहर मला मोकळं करा, इथून हटणार नाही, पूर्ण ठाणे शहर साफ करा, तुमच्या धमक काय करा कशाला आहे का तुम्हाला त्याच्या समजून सांगितलं होतं ना गिरीश जाधव साहेब की तुम्ही मनसेचे बॅनर फक्त काढता का, मनसेचे बॅनर काढता इथून काय झालं माहिती आहे, या साईडला बॅनर लागले होते, या लोकांनी सुरुवात केलं पहिला बॅनर काढायला, आम्हाला ते लोक बॅनर काढतात ना, मग बॅनर काढायला लागलं साहेब। प्रत्येकाला असंच वाटतं का तुम्हाला? तुम्हाला मनसेची एनर्जी आहे नाही ना साहेब, एक एक महिना काढायला कसं काढायचं तुम्ही आता किती बॅनर लागतो तुम्हाला? किती बॅनर लागतो तुम्हाला? ते काय बॅनर काढा तुम्ही महिना बॅनर लागतात तेव्हा चष्मा नाही काढा तुम्ही, मनसेचं बॅनर का काढता? नाही असं काही नाही, मग तुम्ही काय काढले? मागच्या वेळेला मनसेचे बॅनर काढले होते ना रे, आपलं बॅनर लागले तर इतर पक्षाचे बॅनर लागले आणि तुम्हाला घेतले का बाकीच्यांच्या? तुम्ही दारात स्वच्छ करा, इथून हटणार नाही, नाहीतर इथून ना डायरेक्ट कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार, इथून डायरेक्ट कुठला कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार। मी उगाच कोणाला त्रास देत नाही, मी कधी आलो तुम्हाला त्रास द्यायला? आलो कधी? मी कधी बोललो? त्या दिवशी हे भेटले आणि समजावून सांगितलं मी आणि बनवले की तुम्ही साहेब का असं करता, का मनसेचे बॅनर करता, काय प्रॉब्लेम आहे का? नाही माझा काय प्रॉब्लेम नाही, तरी पुन्हा तेच तुम्ही विनय जाधव मी भेटलो ना तुम्हाला? नाही तुम्ही एका कार्यक्रमात आम्हाला भेटला तुम्हीच ना। नमस्कार, ठाणे सर्वांचं स्वागत करतो। ठाण्याच्या कोकणी प्रभाग समिती अंतर्गत अतिक्रमण विभागामध्ये जर आपण बघितलं तर मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण का वारंवार अतिक्रमण विभागाकडून जे आहे ते कोकणी परिसरातील मनसेचे जे काही बॅनर जे आहेत ते काढण्यात येत असतात। त्यामुळे ह्या अगोदर देखील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असतील किंवा शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जो आहे तो सांगितलेलं होतं, मात्र जाणून बुजून कुठेतरी मनसेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येत आहेत। त्यामुळे आता मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही एक काम करा, तुम्ही साफसफाई करायला घ्या, तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना, घ्या साफसफाई करायला, तुमच्या मलाही बघायचे, तुमच्या किती बघायचे, किती बॅनर काढून तर मलाही बघायचे, मला माहित नाही, तुम्ही साफ करायला घ्या माणूस, मला माहित नाही, तुम्ही बॅनर काढा, आता मला अटक करा, जाऊ दे, मी जायला तयार आहे, मी अडणार नाही। तुमच्या ऑर्डर सेवा बॅनर काढते आहो सकाळपासून बॅनर काढायला सुरुवात, आणि हे नेहमी इथे कोकणीत होतं, हे यांच्या नेतृत्वाखाली यांच्याशिवाय कोण यांच्या आदेशाने कसे बॅनर काढतील? फक्त मनसेचे बॅनर का काढले जातात त्वरित, बाकीचे बॅनर महिना बॅनर चालतात, आणि ह्यांना एवढे तर ठाण्यात सुशोभीकरण आपल्या ठाण्यात स्वच्छ ठेवायचं ना, मग सगळे बॅनर काढा ना, मी तर तेच सांगतोय, सगळे बॅनर काढा, मला बघा अधिकाऱ्यांमध्ये किती दम येतो, तुम्ही 77 लोकांचे बॅनर काढणार नाही आणि आम्हाला काय गृहीत करणार का की आम्ही सहन करणार नाही? यांना यांच्या धमक्याने सगळे बॅनर काढावे, इथून हलणार नाही, किंवा यांचा कोण डिसिजन मेकर अधिकारी कोणते यायला पाहिजे आणि त्याने आम्हाला सांगायला पाहिजे। 100% चाललंय या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, अरे यांच्यामुळे आपण मारामारी होतील, हे पक्षामध्ये ना यांच्यामुळे मारामारी होतील, याला कारणीभूत हेच लोक पाहिजे टीएमसीचे अधिकारी, एका पक्षाचे बॅनर राहतात दुसऱ्या पक्षाचे आपापसात पोरं भिडणार नाही, हे काम सगळं हे करतात, हे कोणाच्या संघ करतात ते मला माहित नाही, पण ते मला विचारायचं आहे की तुमच्या मागे कोण आहे आणि कोण तुम्हाला सांगतोय, आणि हे गृहीत करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही। मी पुढची भूमिका पुढच्या बघून आता कोण अधिकारी येतात ते, ही सुरुवात आहे, मला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मला ते करायचं मी करणार। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।